हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी पूजाविधी, नियम आणि काही महत्वाच्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझे नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वरुथिनी एकादशी आहे. तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवायचे आणि ते आठवणीने आचरणात आणायचे आहे. मित्रांनो, एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्नग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. अचानक औषध आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी, दारी वा मंदिरात कुठेही घेऊ नका. आज अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपण नव्याने हवन सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडेल तर आपल्याला दोष लागू शकतो. मित्रांनो, रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 1:17 वरथिनी एकादशी तिथी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी सोमवारी 14 तारखेला मध्यरात्री 1:09 संपत आहे. उजाडती तिथी म्हणून आपण सोमवारी एकादशी करणार आहोत. मित्रांनो, भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मीनारायणाचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा. अन्यथा केवळ विधिवत दर्शन दिवसभरात केव्हाही घ्या तिथी काळामध्ये. कारण या देवता आपल्या देवघरात असल्या तरी त्या जागृत असतीलच असे नाही. मंदिरात जाताना मंदिरात लागणारे पूजा साहित्य शक्यतो यथाशक्ती घेऊन जावे. अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे. सतत मानसिक मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः, जय श्रीहरी, ओम महालक्ष्मी देवी नमः. लक्ष्मी नारायणाचा स्वतंत्र गायत्री मंत्र वा विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता. तो असा आहे: ओम रुक्मिणी पतीये च विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात. आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा. मित्रांनो, वरील मंत्राचे आवाहन आपण दर एकादशीला करत असाल तर अवश्य करा. अन्यथा नव्याने देखील सुरू करू शकता. आज अग्नी पृथ्वीवर हजर असल्यामुळे मात्र पुढे त्याचे सातत्य न ठेवल्यास आपणास दोष लागू शकतो. एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य व गंगाजल टाका. गंगा कवच म्हणत स्नान करा. स्नानानंतर 10 वेळा महामृत्युंजय मंत्र जप करायचा आहे. सूर्योदयापूर्वी पितर सेवा करा. पितृस्तुती पठन करा. बाह्य शांती सुक्त व पितृसुक्त पठन व हवन करा. अशी पितर सेवा विधिवत आपण रोज करत असाल तर करा. अन्यथा नव्याने देखील सुरू करू शकता, पण त्यात सातत्य ठेवा किंवा मग केवळ पठन करा. यानंतर आपल्या पितरांना पितृगायत्री मंत्राने अर्घ्य द्या. सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्घ्य द्या. मित्रांनो, आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा रोज सकाळ संध्याकाळ करावी. अन्यथा निदान आज तरी अवश्य करावी. मित्रांनो, आता काही नियम सांगत आहे. मित्रांनो, एकादशी काळात चुकून नाही तुळशीचे पाणी तोडू नका. ब्रह्मचर्य पाळा. कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला. कामविषयी सेवन करणे, तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. फराळाचे खानपान थोडे कमी करावे. मित्रांनो, एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ वा ऋतुफळे वा त्यांचा रस ग्रहण करावा. फराळाच्या वा अन्नाच्या नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा. आज तिखटामिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा आपला उपवास वाटेल. मित्रांनो, रात्री विष्णू सहस्रनाम थोड्या मोठ्या आवाजात पठन करा. आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करावे. एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. तसेच वांगी, मुळा, कांदा, लसूण, मसूर डाळ, पांढरे मीठ व मध इत्यादींचे सेवन देखील शक्यतो टाळावे.
उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न, वस्त्र, जानवेजवळ तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे. गोरगरिबांना अन्न, वस्त्र देखील द्यावे. मंगळवारी सकाळच्या देवपूजित देवतांना दाखवलेला नाश्ता नैवेद्य म्हणून आपण ग्रहण करून उपवास सोडावा. तिथी वासर काळ सकाळी 6:55 आहे, म्हणून सकाळी या वेळेनंतरच आपण उपवास सोडावा, त्याआधी नाही. आता वरथनी एकादशीचे फळ पाहूया. जर आपण नियमात राहून हे कर्मकांड केले तर काय फळ आपल्याला मिळणार आहे? तर 10,000 वर्षे तपस्या केल्या समान फळ मिळते किंवा हजारो वर्षे दान केल्याचे पुण्य मिळते. अनावधानाने झालेल्या पापांचा नाश होतो, दुर्दैवांचा नाश होतो, सर्व संकटांचे निवारण होते, धन, सुख, समृद्धी, सौभाग्य वृद्धी होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. मित्रांनो, आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना याची खात्री करून घ्या. चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा. मित्रांनो, माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपण आपला समोर केला आहे. याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे. या वरोधिनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने, श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा. तसेच भगवंताच्या कृपेने सुखा, समाधानी व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा वरुथिनी एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिव शंभू महादेव.